नमस्कार. सिनेमा बोले नाटक डोले, सिनेमा बोले नाटक डोले, झुले आमची लोककला जपतो आम्ही प्राणपणाने, कलाकार अन त्यांच्या कला. सेवेत सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन. कृपया आपापले मोबाईल फोन बंद करावेत. नाटक सुरू असताना कुणीही फोनवर बोलू नये आणि पहिल्या 3 रांगा या फक्त परीक्षकांसाठी राखीव आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. शुभम काठी सोड. नाही चंदन. शुभम काठी सोड. नाही चंदन. शुभम काठी सोड. नाही चंदन. अरे तिकडे भूत नाहीये. अरे तिकडे भूत नाहीये. अरे तिकडे भूत नाहीये. कशाला घाबरवतोस त्याला? मेला. काय? इथे मुंगळे फारेत. श्रीराम म्हण श्रीराम, म्हणजे भूत येत नाही. श्रीराम. ए आत्या, तू काय आता मला भूत बनवणारस का? भूत. घाबरली. घाबरला. घाबरला रे घाबरला. येणा पिसा घाबरला. बघा कसा घाबरला. काय रे शुभम, कशाला घाबरवतेस त्याला? बस खाली. आणि काय रे मुलांनो, हा नुसतंच गोंधळ काय करताय? जरा गाणी बिणी म्हणा. नाही तर काय, राम रक्षा म्हणा. अगं आई, आता शेकोटी भोवती बसून काय राम रक्षा म्हणतील ते? मग शेकोटीची गाणी म्हणा. ओ मैं निकला हो गड्डी लेके, ओ यश निकला हो गड्डी लेके, पिकनिक पे एक भूत आया, यश करोना आया. एक भूत आया, यश करोना आया. गप्रे. काय रे शुभम, तुला एकदा सांगितलं कळत नाही? त्याला घाबरू नको म्हणून. बस खाली मूर्ख. आणि काय रे मुलांनो, ही कसली गाणी झाली? जरा चांगली गाणी म्हणा. चिंचवडचा म्हातारा म्हणा. तू कर तू कर. मी हो म्हण रे. हा. चिंचवडचा म्हातारा शेकोटीला आला. चिंचवडचा म्हातारा शेकोटीला आला. म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली. तिकडे तिकडे भूत आहे. तिकडे भूत आहे. काय तिकडे भूत आहे? भूत आहे. ते मुंजा फिल्म मध्ये होता ना, मुंजामध्ये. ते अगदी अगदी तसंच आहे. तिकडे
काय नाहीये. शांत बसा शेकोडी जवळ. तिकडे कुत्रा आहे. मला कुत्र्याची भीती वाटते. बघा तिकडे कुत्रच होत. आता ऐका. नमस्कार, सुस्वागतम. रंगदेवता श्री नटराज आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मोरया शिक्षण संस्थेचे VK माटे हायस्कूल सादर करीत आहे रात्रीस खेळ झाले. रात्रीस खेळ झाले. लेखन इंद्रायणी माटे पिसोळकर आणि देवदत्त पाठक. दिग्दर्शन इंद्रायणी माटे पिसोळकर. मोरया शिक्षण संस्थेचे VK माटे हायस्कूल सादर करीत आहे रात्रीस खेळ झाले. रात्रीस खेळ झाले. कळलं? कुठं रे? दोघांना एकदमच. ते भूत होत ना, घाबरलो. बर. बर बर, चला आता खूप उशीर झालाय. चला सगळ्यांनी झोपायला. हो चला चला. अरे मामा, आत्ताच तर आलोय आणि लगेच कशाला जायचंय? मी नाही येणार. नाही. हो ना, तुम्हाला मोठ्यांना जायचं असेल ना तर जा. आम्ही थांबणार थोडा वेळ. हो की नाही? चल बरे यश, सोनाली अनुपा चला. प्लीज थोडाच वेळ. प्लीज. बरं, सगळ्यांनी थोडाच वेळ थांबायचं. आणि भूत म्हणून कोणा घाबरवलं तर बघ. हो, आणि तू मोठा आहे, लक्ष ठेव सगळ्यांकडे. हो. चला. कसली मजा येते ना. खरं तर फार्म हाऊस यायचं म्हटलं तर माझा मूडच गेला होता. वाटलं आता इथे येऊन काय करणार. हो ना, म्हणून आईकडे इतकी कटकट करत होतास काय? अरे आय टेल यू ना, न येण्यासाठी 100 कारणं कोणा हवी असती ना तर त्या शुभमला विचारा काय कारणं दिली होती. पण एकदा तर मला वाटलं आता झालंच, त्याच्या कारणांमुळं आमचं येणंच कॅन्सल होतंय की काय. आम्ही आज चाललोय, भांडणं करायची नाहीत. समजलं? हो. चला, माझ्या गोळ्याही राहिल्यात. मग काय झालं ग? अगं पण तुला माहितीये ना, आमची आई कसली खमकी येते. मग काय, एक वेळ बाबा ऐकेल पण आई. अरे पण बरं झालं ना नाही ऐकलं ते. शुभम नसलं असतं तरी इतकी छान ट्रिप झाली असती का. मग मज्जाच नसती आली का? आम्ही नव्हतो का? अरे याच्याचमुळे मज्जा येते वाटतं. अगं तसं नाही. अगं त्याला असं म्हणायचंय की आपण सगळे एकत्र असलो की जास्त मजा येते. हो की नाही? मला तर हे शेत खूप आवडलं. मला तर आधी वाटायचं की या शेंगदाण्याच्या शेंगा हो, तुला भुईमुगाच्या शेंगा म्हणायचंय ना. हो, त्याच वर झाडाला लगडलेले असतात पण त्या तेरा जमिनीखाली असतात. कोणी घाबरवलं? ताई बघ ना, तर मी असं घाबरवतोस म्हणून मी नाही येत तुमच्यासोबत. गप्प बसा रे. जास्त आरडाओरडा केला तर आत्या नाही तर मावशी कोणीतरी बाहेर येतील. मग संपला आपला नाईट आउट. आधी त्याला सॉरी म्हणा. शुभम. हो रे बाबा, सॉरी. मी पण. मी पण. अरे यशा, घेऊन टाक रे सॉरी. बर. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आपण ती विहीर पाहायला जायचं. नको, विहिरीत पाणी असतं. अरे विहिरीत पाणीच असणार ना. अरे बघू ना रात्रीची कशी दिसते ते. मी तर चाललो. शुभम नको. मी
अरे काय दिसतं? अरे शुभे, अरे काय ते विहिरीजवळ? चल पटकन चल. चल लवकर. चल रे. ए थांब. काय? चंद्राचा प्रकाश होता. चंद्राचा प्रकाश तर असणारच ना. घाबरतो उगाचच. पण आज अमावस्या आहे. म्हणजे नो मून डे. म्हणजे आकाशात चंद्र नसतो तो दिवस. याला कसा दिसला? ए पण मला कुठे दिसला? थांबा थांबा, का मारतायत? काय झालं? तो घाबरला आणि ओरडला म्हणून मी घाबरलो आणि ओरडलो. किती गोंधळ करता रे? जरा म्हणून शांतपणे झोपू देत नाही. काय झालं काय झालं? अगं काय ग काय झालं? बघा मगाशीच ओरडलो होतो ना, आता खा आपल्या कर्माची फळं. आई मगाशी या सगळ्यांनी कसली तरी फळं खाल्ली. कर्माची फळं मला नाही दिली. ए, अरे त्याला त्रास नका देऊ. लहान आहे रे तो. ओ मी लहान आहे. अगं थोडासा गोंधळ करणारच. मुलं आहेत ती. मुलं कसली? भूत आहेत भूत. ए, यश शांत बस. परत जर आरडाओरडा केलास तर तुला दणकावून आणि फटकावून काढील. शांत बस. आणि काय गे तुझं म्हणजे चल. हसतेस काय? आई बाबा आहेत ते. हा काय ग असतीस? हा पण अरे आई बाबा आपल्याला भूत म्हणाले. भूत आहोत आपण? भूत आहोत? भूत म्हणाले आपल्याला. इतके वाईट आहोत का रे आपण? म्हणजे भूत एवढे वाईट असतात? खूप वाईट असतात. हो, ती माणसांना खातात रूपा, आणि मारतात पण. शुभम, पण ती जंगलात गर्द झाडी असेल तर तिथे राहतात. असं काही नाही आहे यश. ते कुठेही असतात. त्या चिंचेच्या झाडावर हडळे. अरे भूताची हडळ कधी झाली? तुला माहित नाही यश? नाही. हाडळ म्हणजे भूताची बहीण. शुभम, गप. भूतापेक्षा पण डेंजर. दादा भूताची हडळ बहीण भाऊ एकत्र आलेत. ए गप्प बसा रे, लहान आहे, त्याला घाबरवू नका. अरे दादा खरंच हडळ आहे. गप, भूत वगैरे काही नसतं. अरे दादा आहे तर आहे ना. गप, बस शेकोटी जवळ. शुभम दादा काय? इकडे भूत नाहीये. तिकडे बघ काहीतरी आलतंय. काय? ते बघ. कोण? काय? चला. अरे कुठे? ए काहीच नाहीये तिकडे. हो तेच तर. उगाच नको रे घाबरू. हा ना. नाही ते बघ खरंच. शेकोटी करता काय? आणि ते बी अमावस्येला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं लई
का बोलास आना नाही होता मी भूत हा त्या बघ त्या झाडावर भूत आहे एकदा का भूताने झपाटलं ते काय मी करून सोडत ना लई बंगा राजलेख बघा काय बी झालं तरी त्या हिरीकडे जायचं नाही काव काका काय तर विहिरीकडे तिथे तिथे एका म्हाताऱ्याचा भूत आहे अगदी माझ्यासारख्या अर्ध्या रात्रीला फिरतो ना बघा तो चला येतो म्या येतो मी म्हणताय मग इकडे कशाला येताय जा की दादा सोनाली अनुपा अरे नीट आठवा तू 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 काय म्हणाला त्याच्यासारख्या म्हाताऱ्याचं भूत अर्ध्या रात्री येते वेड्या अरे हा म्हातारा आला अरे अरे हो मी पण तेच म्हणतोय हा तर इथे कुठून आला काय म्हणजे म्हणजे हा म्हाताराच भूत होता भूत 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 अरे तिकडे भूत आहे भूत अरे तिकडे कुत्रा आहे पण जा करून ये दादा त्याच्याकडे लक्ष दे झाली का रे हो ये बस आई मेलो मेलो आता आपण मेलो ते भूत मेलो अरे सकाळी आपण आलो ना तेव्हा गेटवर होता हा आठवा वॉचमन आहे हा उगाच नसलेल्या भूताला जन्माला घालू नका यश सोनाली अनुपा अजिबात घाबरू नका चला बसा शेकोटी जवळ हो बस पण दादा तू नक्की पाहिलं होतस हो रे बस बघा हो बस सोनाली बस बस अगं मीच ताई मला एक प्रश्न पडलाय भूत जन्म घेतात का ग मग ती मरत पण असणार ना अरे बावळाटा माणसं मेल्यावरती भूत होतात मग ती परत कशी मरतील अगं हो ग मग ती माणसासारखी जन्म घेतात की काय भूत जन्म घेतात म्हणजे बालभूत वगैरे असतं का हो ग म्हणजे भूत डायरेक्ट मोठी जन्माला येतात की काय जाऊ दे मी जाते तुम्ही भूताविषयी बोलते मी जाते बस तिथे बस बस घाबरू नको रे ए मी तुम्हाला गोष्ट सांगू हो सांग पण भूताची नको नाही तर मी जातो बाबांकडे अरे नको जाऊ बस तिथे गोष्ट वगैरे सांगण्याच्या आधी त्या 2 लाईट्स लावूयात का विहिरीच्या जवळच्या का गोष्ट ऐकण्याच्या आधी उगाच घाबरवू नकोस तिला नाहीतर जा तू लाईट्स लावणे जा मी हा तूच एवढा मोठा दादा असताना तो छोट्या भावाला पाठवतो लाईट लावायला शोभत का तुला मी जातो लाईट्स लावायला मी येऊ बरोबर नको तू थांब मी आलोच
अरे अरे अरे. त्या विहिरीजवळच्या लाईटला काहीतरी झालंय, मी बघून येतो. तोपर्यंत मेणबत्ती आणि माचीस आणलंय, पाहिजे असेल तर घ्या, तिथे ठेवतो. हो शुभम, तू त्याला घाबरवू नकोस. हो नाही. ए आता गोष्ट ऐकणार ना? हो ए पण एक अट आहे हा. कशी? मी गोष्ट सांगताना तुम्ही नुसतं बसून नाही राहायचं. मी जी गोष्ट सांगतेय ती तुम्ही प्रत्यक्षात दाखवायची, तशी ऍक्टिंग करायची. हो मजा येईल, चालेल मजा येईल. हे म्हणजे आपला गेम पण होईल. टॉक विथ ऍक्शन. चालू करायचं? हो ऐका. गावाकडे राहणारा गणप्या गणप्या आणि त्याचा मित्र. ए तू छोटा आहेस बस. दादागिरी करायची. दादागिरी हा. दरोडे घालायचे आणि कुठेही हिंडायचे. एकदा त्यांनी असाच कुठेतरी दरोडा घातला. आणि लांब गावाबाहेर गेले. सगळीकडे माळरान. त्या माळरानावर अंधार चांगलाच दाटला होता. वारा सो सो करत धिंगाणा घालत होता. माळावरच्या पिंपळाची झाडं विचित्रपणे सळसळत होती. त्यांना त्या काळोखात एक विहीर दिसली. विहीर येते मागे येते. परत बोल. त्यांना त्या काळोखात एक विहीर दिसली. ते विहिरीकडे गेले. त्यांनी विहिरीतून पाणी काढायला सुरुवात केली. त्या रहाटाचा खट 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 असा आवाज सगळ्या आसमंतात पसरला. त्यानंतर ते विहिरी शेजारी येऊन बसले. त्यांना तिथे एक मेणबत्ती दिसली. त्यांनी ती लावली. सोबतच्या भाकऱ्या बाजूला ठेवल्या आणि बसले की पैसे मोजायला. ते पैसे मोजत असताना तिथे कोणीतरी आलं. मी ते कोणीतरी. वन्स मोर. ते पैसे मोजत असताना तिथे कोणीतरी आलं आणि त्यांनी सगळ्या भाकऱ्या एका क्षणात खाऊन टाकल्या. घडाभर पाणी पिलं. आणि घडा लांब फेकून दिला. घडा जेवून खाऊन झाल्यानंतर त्याने मोठी ढेकर दिली. आणि तिथल्याच एका बाकड्यावर तो झोपला. पण प्रकाश किती येतोय म्हणून त्याने चिमणी विझवली. अरे लाईट्स का गेले? अरे यश, अरे नको घाबरू. काम आहे ना, तू होत असं. लाईट्स काय येतात जातात, त्यात काय. गोष्ट महत्वाची आहे ना. हो ऐक. मग दरोडेखोरांनी परत मेणबत्ती पेटवली. पण परत त्याने विझवली. अरे परत लाईट गेली. अरे यश नको घाबरू. गोष्ट महत्वाची आहे की नाही. ऐक. मग दरोडेखोरांनी परत मेणबत्ती पेटवली. पण परत त्यांनी विझवली. अरे सारखेच लाईट जात आहेत. मला भीती वाटतेय. अरे यश नको घाबरू. हो ना, आणि अंधारात गोष्ट ऐकायला खूप मजा येते ना ग. बघ ना
बोलू? अजिबात नाही. अरे यश, कितीला सांगायचं तुला नाही घाबरायचं. मग दरोडेखोरांनी परत चिमणी पेटवली आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. इथे आम्ही आणि अरे काय झालं? काय झालं अभिजित? अरे अभिजित, काय तुझा हात काय? विहिरीत? नाही, विहिरीत फेकला, खोल पाण्यात गेला. जाऊ दे तर मी जातो. तू पण शुभम सारखीच निघाली. तू पण भूताचीच गोष्ट सांगली. मी चाललो. अरे नको जाऊ, बस. कशाला उगाच घाबरतो? मग काहीतरी खेळूया. ए माझ्याकडे एक नवीन गेम आहे. नवीन गेम? हो, कॅरेक्टर म्हणजे? अरे म्हणजे मी एका कॅरेक्टरचं नाव सांग, मग तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासारखी ऍक्टिंग करायची, त्याच्यासारखं वागायचं, बोलायचं. मस्त ना? चालेल. फॉर एक्झाम्पल मी म्हणेन राजा, तर तुम्ही काय कराल? राजा बनू. चुकीला माफी नाही. गुन्हेगाराला पकडून आणा, याला फाशीवर चढवा. कळलं ना? चालू करायचं. भिकारी. राजा. तूच कठीण शिक्षा द्यायला. शेती करणारा माणूस. शेती करणारा. चल रे. अरे राब्या चल. कुत्रा. मला कुत्र्याची भीती वाटते. तूच सांगितलं कुत्रा बना म्हणून. चुकून सांगितलं ना, मी दुसरं सांगते ना. थंडी वाजणारा माणूस. कुठे? उकडणारा माणूस. तहानलेला माणूस. तहानेने विहिरीकडे जाणारा माणूस. विहिरीत पाणी शोधणारा माणूस. विहिरीतून पाणी काढणारा माणूस. चालली. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, त्या हिरीकडे जायचं नाही म्हणून. अरे भूत असतात तिथं. काय
आहे पोरांना. फोन गेला तिथं. पकडलं वाटतं याला. काय सांगितलं होतं ना या खिरीकडे जायचं नाही बघन. भूतास्त्या तिथं भूतास्त्या भूतास्त्या तिथं. काय रे काय हवंय आता तुला. काय हवंय.
खाऊन फेकली ना विहिरीत ना काढला ना सुद्धा नाही तुमचा हात नाही हा तर मी घरून आणला यांना घाबरायला तो हात तर तिने त्या विहिरीत फेकला होता विहिरीत फेकला तो मला परत मिळाला म्हणून मी परत घाबरवला चढ म्हणला हे चांगलं सगळ्यांना सांगायचं होतं काय चाललंय काय गोंधळ चाललाय ना बाहेर तुमचा आणि हा शुभम असा एकटाच का नाचतोय कुठे अरे नाहीये शुभम घाबरवू नकोस त्यांना काय झालं तुझं नाटक काय झालं आणि आई तुम्ही यावेळेस इथे काय करताय बघ ना मी किती गोंधळ घातलाय तो शुभम इथे एकटा काय करतोय यांना घाबरवतोय शुभम किती घाबरवतो त्यांना बघ किती घाबरलेत मुलं अगं आई काकी मी नाही घाबरवते बात झाली आहे तुझी नाटकं अरे गरीब मुलांना घाबरवतोय काकी बोलतोय आत्या 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 बात झाली तुझी नाटकं बघ बंद करी नाटकं किती घाबरली आहेत ती मुलं मी नाही घाबरवते बहिणी म्हणून मी म्हणलेलं याला आणू नका सोबत तुला पण मोठा दिसत नाहीये का अगं पावस कुठे तुझा झाडाचा वेल आहे दिसतंय की वारण अरे विहिरीत ते भूत आलं अरे मूर्खाला कोणी नाही अरे आपल्याला वेळ लागला आपल्याला सगळीकडे भूत दिसतंय आत्या काकी आजी कोणाला भूत दिसत नाही आपल्याला दिसतात म्हणजे शुभम तुला हे भूत मला सोडा तू तर सर्वांना घाबरवतो शुभमला खाताना मी ना खाऊ शकत काय ही मुलं नुसतं भूत भूत करतायत आम्हाला तर नाही दिसत बाबा भूत तुम्हाला आम्ही तरी दिसतोय ना मग बघा ना आमच्याकडे आजी काकी आणि आत्याला भूताने पकडले तुम्हाला ते खाणार हिम्मत आहे का त्याची तो काय मला खाणार बस रे खाली तिला सोड आणि तू काय खातोय तू पहिला हलना बंद कर तुम्हाला भूत बघायचंय ना बघा दादा हे बघा काका मामा राम राम हा दादा हे काका हा मामा हा कोणी अरे हा तर माझा मुलगा आहे हे बघा काय हो बाबा अजून थोडं घाबरवलं असतं ना यांना अरे बघ कशी घाबरली आहेत ती मुलं लहान आहेत रे ती तुमच्या खूप लाया फुटत होतं ना भूत भूत म्हणून विशेषतः तुझ्या पाहिजे भूत तुझा आणि याचा सगळा प्लॅन मी ऐकला होता म्हणूनच आम्ही हा रात्रीचा खेळ मांडला अरे अरे मला विसरलं की काय मी पण आहे या प्लॅन मध्ये भूताला वरखाली वगैरे कोण करत होतं मीच
तुम्ही तर आमच्या प्लॅन मध्ये आमचे. आम्ही तुमचे आई बापाच आणि मी तुमच्या सगळ्यांची आई आहे. आई. दुर्गा माता की परत करशील असं नाही दाखवशील भीती. लक्षात ठेव भूत नसतात. आणि असं परत केलंस तर ए नाही नाही, आम्ही परत असं डान्स नाही करणार. हा आजी, डान्स वर ना आठवलं, या सगळ्यांनी भूत म्हणून कसला भारी डान्स केला.